नमस्कार. मी निलेश देसाई, ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र व टॅरोट कार्ड सल्लागार. आज आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे पैसा कसा वाढवावा. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या घरात पैसा यावा, तो स्थिर व्हावा व त्यात वाढ व्हावी, आणि ही अपेक्षा योग्यच आहे. कारण कलियुगात आता पैशाशिवाय कोणत्याच गोष्टी होत नाहीत असं आपणास दिसत आहे. पैशाने आपण आपणाला हवं तसं जीवन नक्कीच जगू शकतो. चला तर आज पाहूयात की पैसा येण्यासाठी वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून कोणती दिशा महत्त्वाची आहे. सर्वात प्रथम आणि अतिशय महत्त्वाची दिशा पैसा येण्यासाठी आहे ती म्हणजे उत्तर दिशा. कारण उत्तर दिशेला कुबेराचे वास्तव्य आहे व कुबेरच हा तुम्हाला पैशासाठी कारणीभूत असतो. घरात पैसा येणे, तो स्थिर होणे व त्यात वाढ होणे हे काम कुबेर देवता करत असते. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, वास्तूच्या उत्तर दिशेस कोणतेही वास्तुदोष होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता वास्तूच्या उत्तर दिशेस वास्तुदोष कशामुळे निर्माण होतात हे आपण पाहूयात. सर्वप्रथम जी आपली उत्तर दिशा असेल त्या उत्तर दिशेस तुम्ही जर का लाल रंग दिला किंवा तुम्ही पिवळा रंग दिला तर या दिशेस एक स्थिर तत्व येतं. लाल रंगामुळे काय होतं, उत्तर दिशा तर ही जल तत्वाची आहे, पण तुम्ही त्या दिशेस जर का लाल रंग दिला किंवा लाल रंगाची कोणतीही शेड दिली तर काय होतं, उत्तर दिशा ही जल तत्वाची आहे व लाल हा रंग अग्नी तत्वाचा आहे. त्यामुळे इथं असंतुलन निर्माण होतं व अग्नीचा गुणधर्म काय आहे, त्याच्या संपर्कात येणारी सर्व गोष्ट जाळून टाकणे. त्यामुळे उत्तर दिशा तर आपणास पैसा देते व त्या दिशेस तुम्ही जर का लाल रंग दिला तर नक्कीच तुम्हाला आर्थिक चणचण ही भासणारच. दुसरा रंग तुम्ही द्यायचा नाही, कटाक्षाने टाळायचा आहे उत्तर दिशेला, तो म्हणजे पिवळा रंग. कारण पिवळा रंग हा पृथ्वीतत्वाचा आहे आणि पृथ्वीतत्व म्हणजे हे स्थिर तत्व आहे. तुम्ही ज्यावेळी उत्तर दिशेस पिवळा रंग देता त्यावेळी तुमच्याकडे पैसा येण्याच्या संधी ह्या सगळ्या स्थिर होऊन जातात. म्हणजे तुम्हाला नवीन संधी मिळत नाहीत, नोकरी व्यवसायात नोकरीत बढती मिळत नाही, व्यवसायात तुमची चांगली प्रगती होत नाही. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही जर का उत्तर दिशेला पिवळा रंग दिला तर तुमचे अर्निंगचे सगळे सोर्स आहेत ते ठप्प होतात. यामुळे तुम्हाला दुसरा कटाक्षाने टाळायचा आहे रंग, तो म्हणजे पिवळा. यानंतर उत्तर दिशेस कशामुळे वास्तुदोष निर्माण होतात. उत्तर दिशेस ज्यावेळी टॉयलेट असतं, उत्तर दिशेस ज्यावेळी बाथरूम असतं, उत्तर दिशेस ज्यावेळी किचन असतं, उत्तर दिशेस ज्यावेळी सेप्टिक टँक असतो, उत्तर दिशेस ज्यावेळी जिना असतो व उत्तर दिशेस ज्यावेळी कचरा ठेवायची जागा असते, उत्तर दिशेस ज्यावेळी चढ असतो, त्यावेळी उत्तर दिशा ही वास्तू नियमानुसार दोषयुक्त होते व वास्तूमध्ये आर्थिक चणचण भासायला सुरुवात होते. जर का हे वास्तुदोष या वास्तुदोषांच्यावर तुम्ही वेळीच जर का उपाय नाही केले तर दिवसेंदिवस आर्थिक परिस्थिती ही खालावत जाते व कर्जबाजारीपणा येतो. आता आपण पाहूयात की उत्तर दिशा ही कशी ठेवावी. तर उत्तर दिशा तुम्ही जास्तीत जास्त स्वच्छ, साफ, नीटनेटकी व हलकी ठेवावी. हे केल्यामुळे काय होईल, उत्तर दिशाचे जे गुणधर्म आहेत त्यात वाढ होईल व तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा येईल. तुमची नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होईल. तुम्हाला पैसा कसा कमवावा याचे अनेक विचार तुमच्या डोक्यात येतील व त्यामुळे रोज नवनवीन तुम्ही बिझनेसच्या आयडियाज सुरू कराल व त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तुम्ही पैसा कमवाल. यानंतर उत्तर दिशेस तुम्ही निळ्या रंगाची कोणतीही शेड देऊ शकता. यामुळे उत्तर दिशा ऍक्टिव्हेट होते. याचबरोबर उत्तर दिशेस तुम्ही गजांत लक्ष्मी ठेवू शकता. उत्तर दिशेस तुम्ही कुबेराची प्रतिमा ठेवू शकता. याचबरोबर उत्तर दिशेस तुम्ही एक लोलक असलेलं म्हणजे पेंडुलमचं तुम्ही घड्याळ लावू शकता. याचबरोबर उत्तर दिशेस ज्यावेळी तुम्ही निळ्या रंगाच्या बॉटलमध्ये किंवा पॉटमध्ये मनी प्लांट लावता त्यावेळी तुमची नक्कीच आर्थिक परिस्थिती ही सुधारताना दिसते. अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला रोजच्या रोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही आजच लाईक व सबस्क्राईब करा. थँक्यू.